गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 20. आता एकच चिंता होती, ती वेदीची रिपोर्ट काय येतील ह्याची. मनात एक वेगळीच घुसमट होत होती. ना कुणाला सांगू शकत होतो, ना कुणासमोर मोकळा होऊ शकत होतो. भावनांचा कोंडमारा झाला होता. सुरुवातीचे दिवस सोडले तर अजूनपर्यंत तिला कधी मी माझं प्रेम दाखवलं नव्हतं. मुलं झाली तर मुलांचं करण्यात तिचा सगळा वेळ जात होता आणि माझा दिवसभर कामात वेळ जात होता. वेदीसाठी मी वेगळा वेळ काढला नव्हता कधी. मुलं झाली ती मोठी करण्यात, त्यांचं सगळं करण्यात बघण्यात वेळ निघून जाई. कामाव्यतिरिक्त कधी बाहेर फिरायला गेलो नाही. दुःखी मन विरहाच्या कल्पनेनेच कष्टी झालं होतं. काय करावं हे काही सुचत नव्हतं. सगळे मार्ग बंद पडले की काय, आणि आता थोड्या वेळाने माझं हृदयही बंद पडणार की काय, अशी अवस्था होऊन बसली होती. विचार करता करता माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. उगाचच नको नको ते विचार मनात येऊन जात, हृदयाची घालमेल जास्तच वाढवत. मन सतत एकच जप करत राही, वेदीशिवाय काही नाही, वेदीशिवाय आपण जगू शकत नाही. मन आतून आक्रंदत होतं. टेस्ट अजून करायची बाकी होती, परंतु ती टेस्ट माझं जीणं नकोसं करत होती. रात्री मी घरी जाणार होतो आणि आईला झोपायला पाठवणार होतो. संध्याकाळ झाली तसे बाबा घरी गेले आणि जेवण घेऊन आले. सोबत आई आणि मुलांना घेऊन आले. तिथेच सर्व एकत्र जेवून आम्ही घरी निघालो. बाबा, मी आणि 2 मुलं असे 4 जण आम्ही घरी परतलो. आता आई नव्हती. घर एकदम उघडं वाटत होतं. मुलं विचारत होती, आईला काय झाले? बाबा, आई अशी का दिसते? मी त्यांना काही खरं न सांगता, तिला बरं नाही ना म्हणून ती अशी दिसते असं सांगितलं. त्यांना बिचाऱ्यांना काय कळणार होतं, काय कॅन्सर आणि काय. मी माझ्याच विचारात गुंतलो होतो, गुरफटलो होतो. विचारांचा गुंताच होतो की काय, आणि यातून बाहेर पडता येणार नाही की काय असं वाटत होतं. टेस्टसाठी डॉक्टर उद्याच सॅम्पल पाठवू असं बोलले होते, पण ते वाक्य अजूनही डोक्यात गोल फिरत होतं आणि त्या वाक्यासरशी हृदयाची क्षणाक्षणाला धडधड वाढत होती. कसं होईल माझं? आई बाबा सोबत होते, पण एक जीवनसाथी म्हणून वेदीची सोबत मला हवी होती. मी एकटा पडल्यासारखं वाटलं होतं. वेदी आपल्याला सोडून जाईल की काय या भीतीने मन विरह दुःख करत होतं. कसं होईल आपलं, कसं होईल आपलं, ही एकच भावना मनी गुंज घालत होती. मी 2 दिवस कामावरच गेलो नव्हतो, त्यामुळे माझ्या एका जोडीदार घरी येऊन गेला होता. आईने त्याला थोडक्यात सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर जाऊन ॲप्लिकेशन दिलं आणि जवळजवळ 10 दिवसांची रजा मी मंजूर करून घेतली अर्जंट. अधिकाऱ्यांनीही मला रजा मंजूर केली. बाबा वेदीजवळ हॉस्पिटलला गेले आणि आई घरी आली होती. मुलांना शाळेसाठी डबे वगैरे करून तयार केलं. शेजारी चांगले होते, काही हवं नको विचारत होते. अशा वेळी त्यांची मदत असणं हे खूप गरजेचं असतं. मी घरी आलो, मुलांना शाळेत सोडलं. वेदी काय हॉस्पिटलला पोचली होती आणि सगळ्यांची ताळंबळ झाली होती. एक स्त्री घरात असली की घर कसं हसतं खेळतं आणि छान असतं, पण तीच जर हॉस्पिटलला गेली तर घर अगदी उदास होऊन जातं. आई होती घरी, तरीही मला घर नुसतं बकास वाटत होतं. मला प्रत्येक दालनात वेदी उभी असलेली दिसत होती. वेदी इकडून यायची, वेदी असं करायची, वेदी तसं करायची. मन आठवण करून देत होतं. लग्न झाल्यापासून जास्त माहेरीही गेली नव्हती. तिने काही करून घरी यावं एवढंच वाटत होतं. कोण समजावणार या मनाला, कोण फुंकर घालणार या मनाला कळत नव्हतं. मी पुन्हा हॉस्पिटलकडे वळलो. आज वेदीचे टेस्टसाठी सॅम्पल जाणार होते, त्यामुळे मी तिथे हजर असणं गरजेचं होतं.
आता वेदीला थोडीफार कल्पना देणं गरजेचं होतं. अजूनपर्यंत तिला काही सांगितलं नव्हतं, परंतु आता टेस्टला जाणार म्हणजे तिला सांगणे गरजेचं होतं. मी तिच्याजवळ पोचलो तेव्हा ती नुकतीच उठून मागे टेकून बसली होती. बाबा बाजूलाच बसले होते. आत्याला अजून तरी आम्ही काहीच सांगितलं नव्हतं. तिला वेदीला ॲडमिट केलंय हेही सांगितलं नव्हतं. लवकरच नर्स सांगायला आली की डॉक्टर तुम्हाला सॅम्पल घेण्यासाठी बोलवत आहे. वेदीला एका वेगळ्या रूममध्ये घेण्यात आलं. मलाही आतमध्ये घेण्यात आलं. मला भीती वाटत होती. आता लगेचच काही टेस्ट होणार नव्हती किंवा कळणार नव्हतं, पण याच सॅम्पलने पुढे कळणार होतं. त्यामुळे मनात भीती वाटत होती. सॅम्पल घेऊन झाले तसे डॉक्टर म्हणाले, आपण हे पुढे पाठवून देऊ. नंतर वेदीला वॉर्डमध्ये पाठवण्यात आलं. हे सॅम्पल पुढे पाठवून रिपोर्ट यायला वेळ होता. तरी एखाद दुसरा दिवस जाणार हे नक्की होतं. मन वळवायचा प्रयत्न केला तरी येऊन जाऊन तिथेच अटकत होतं. नाही विचार करायचं म्हटलं तरी वाईट वाईट विचार येत होते मनात. वेदीचा चेहरा बघताना मनात काहीतरी होत होतं. सांगता न येण्यासारखी एक हृदयात कळ येत होती. मी वेदीजवळ बसलो होतो. तिला थोडीफार कल्पना दिल्यावर तिला माहीत झालं होतं सगळं. आपली टेस्ट का केली आहे हे तिला आता लक्षात आलं होतं. तिने माझा हात स्वतःच्या हातात घेतला. नको इतका विचार करू, होईल सगळं ठीक. जे काय असेल ते असेल. आपण बदलू शकत नाही, पण आहे ते दिवस आपण खूप मजेत घालू. एवढे तर आपण करू शकतो ना. तुम्ही असे तोंडावर दुःखद भाव नको ठेवू. माझ्यासमोर नेहमी हसत राहिलात तुम्ही, तसे हसत राहा, वेदी म्हणाले. तिचं हे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय सांगू मी तिला आतून किती तुटलो होतो, किती दुखत होतं माझं मन. सांगू शकत नव्हतो तिला. कसा असणार होतो मी वेदीला असं बघून. अजून तरी रिपोर्ट आले नाही आहे, त्यामुळे मला आशा आहे की रिपोर्ट निगेटिव्ह येतील. तू लवकरच बरी होशील वेदी, तू लवकर बरी हो आणि आपल्या घरी यायचे आहे तुला. असं हॉस्पिटलमध्ये बघून मला अजिबात सहन होत नाही आहे. कसा जगू मी तुझ्याशिवाय. घर नुसतं भकास वाटतंय. आपली 2 मुलं कावरी भावरी झालीत तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय त्या घराला घर पण नाही आहे. तू लवकर बरी हो. डोळ्यातले 2 अश्रू तिच्या हातावर पडलेच, तसे तिचेही डोळे पाणावले. मी नाही जाणार अशी सोडून तुम्हाला. एवढ्यात मला नाही जायचे तुम्हाला सोडून. तुम्ही असं रडू नका आता. आपल्याला दोघांना खूप जगायचं आहे. आपल्या मुलांना मोठं होताना बघायचं आहे. तिने आपली बोटं माझ्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये अडकवली आणि मला धीर दिला. एवढं बळ आलं कुठून तिच्यात. तिच्यासाठी आणि मुलांसाठी मला खंबीर राहायचं होतं. रिपोर्ट येईल तेव्हा येईल, पण आज तिने मला एक जगावेगळी अट घातली होती. आपण ना एक काम करू. आजपासून आपण प्रत्येक दिवस आनंदात घालवू, जे आपल्या पुढच्या आयुष्यासाठी आठवण म्हणून आपल्या कायम सोबत राहतील. मी किती दिवस जगेन असेन माहीत नाही. वर्षभर असेन, 2 वर्ष असेन किंवा पुढे आपण आयुष्यभर एकत्र असू, परंतु हे दिवस आपले खूप आनंदाचे असतील, जे नेहमीच लक्षात राहतील. तिने तिचे हात घट्ट करत बोलली. मी तिच्याकडे बघत होतो. लोक आजारांची नावं ऐकूनच धास्तावतात आणि एक ही जे सगळं कळून सुद्धा आनंदात क्षण घालवायचे विचार करत होती. कसं सुचतं हिला. त्या रिपोर्टचा जास्त विचार करायचा नाही. त्याऐवजी मी आज तुम्हाला एक अट घालणार आहे. तुम्ही मला एक कविता, चारोळी किंवा जे काही तुम्हाला आवडेल असं वाचून गाऊन दाखवायचं.
आपली एक डायरी असेल. मला एक डायरी आणून द्या. तुम्ही माझ्यासाठी तयार केलेली कविता किंवा चारोळी लिहून ठेवीन मी, आणि मी तुमच्यासाठी काही ना काही लिहित जाईल जे मला सुचेल ते. रोज मला एक सुंदर गाणं म्हणून दाखवायचं तुमच्या आवाजात. मग मी माझ्या बेसूर आवाजात तुम्हाला एखादं गाणं ऐकवीन. किती गोड हसली होती ती. निस्तेज चेहऱ्यावरचं हास्य मलाही सगळं विसरायला लावत होतं. त्याही परिस्थितीत मला ती हसवण्याचा प्रयत्न करत होती. माझे डोळे कधी भरले मलाही कळले नव्हतं, आणि डोळ्यात पाणी आलं होतं. तरीही हृदयात दुःख होतं. दुःखाचे अश्रू होते, आणि हसू या वेदीच्या वेडेपणाचं होतं. वेडीच होती वेदी. काय म्हणायचं तिला? हॉस्पिटलमध्ये जाऊन असं का कोण अटी घालतं का? आणि असं कोण निर्वाणीची भाषा बोलतं का कधी? बेसूर गाईन म्हणे. काय म्हणू या वेदीला मी? तिचे हात अजूनही माझ्या हातात होते, मला आधार देत होते. जाणलं असावं तिने आतून तुटलोय मी, पण जरा म्हणून तिने स्वतःला ढळू दिलं नव्हतं. काय असतील रिपोर्ट लवकरच आपल्याला कळतील. तुम्हाला आवडते कथा तर बिनधास्त कमेंट करा. सांगा कशी वाटते कथा. नुसतं ऐकून आणि वाचून जाऊ नका. धन्यवाद.